जय शिवराय मित्रमैत्रिणींनो. हिंदू मुस्लिम करणाऱ्या चिंटूंसाठी भाजप RSSच्या द्वेषपूर्ण पोस्ट शेअर करून त्या सगळीकडे पसरवून समाजामध्ये दुही निर्माण करू पाहणाऱ्या राजकीय चिंटूंसाठी सांगू इच्छितो. हे वाक्य ऐका. शेख महम्मद अविंध त्याच्या हृदयी गोविंद. हे कोणाचं वाक्य आहे, कोणाचं पंक्ती आहेत ह्या? तर ह्या शेख महम्मद या संताच्या आहेत. हे सुफी संत होते. यांचे शिष्य कोण होते? तर मालोजीराजे भोसले. मालोजीराजे कोण होते? या हिंदू मुस्लिम करणाऱ्या अंधभक्त चिंटूंना माहीत नसेल. मालोजीराजे भोसले हे शहाजीराजे भोसले यांचे वडील. शहाजीराजे भोसले कोण होते माहीत आहे का? काही चिंटूंना ते पण माहीत नसेल. तर शहाजीराजे भोसले हे जिजाऊंचे पती आणि छत्रपती शिवरायांचे वडील. तर शहाजीराजांचे जे आजोबा होते मालोजीराजे भोसले हे शेख महम्मद या सुफी संताचे भक्त होते, अनुयायी होते. आणि त्यांना इतका आदर होता सुफीपंथीय संतांबद्दल आणि वारकऱ्यांबद्दल देखील की त्यांनी सुफी पंथांच्या नावावरून मालोजीराजे भोसलेंनी आपल्या 2 मुलांचे नावं शहाजी आणि शरीफजी असे ठेवले होते. आणि त्यातल्या शहाजींचा जो मुलगा छत्रपती शिवाजी, म्हणजे शिवाजी हा पुढे छत्रपती झाला आणि आपले ते शिवराय म्हणून आपण त्यांना ओळखतो. छत्रपती शिवराय हे सुद्धा बाबा याकूतला अत्यंत आदराने मानायचे. हे देखील सुफी पंथातले संत होते. छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम होते. छत्रपतींच्या अंगरक्षकांमध्ये मुस्लिम होते. त्यांच्या महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम होते. छत्रपतींनी मशिदी देखील बांधल्यात. कुराण जी आहे ती जर तुम्हाला सापडली युद्धात किंवा काही तुमच्या प्रवासामध्ये, तर सैन्याला सूचना दिल्या होत्या की ती मशिदीमध्ये सन्मानाने परत करायची, आदर ठेवायचा. जर शत्रूच्या महिला मुली सापडल्या, त्या दुसऱ्या धर्माच्या असोत की तुमच्या धर्माच्या असोत, त्यांचा आदर करायचा. असे हे शिवाजी महाराज होते. हे परधर्म सहिष्णू होते. ते स्वतःचा धर्म तर पाळायचेच, परंतु ते मुस्लिमांना, अस्पृश्यांना, 18 पगड जातीतल्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांना समानतेने वागवायचे. म्हणून त्या स्वराज्याला, हिंदवी स्वराज्याला एवढं महत्त्व आहे. आणि त्यांच्या राज्य हे गेल्यानंतर जी पेशवाई आली, त्या पेशवाईमध्ये सगळं उलटंपुलटं झालं. म्हणून छत्रपती शिवरायांना, जिजाऊंना, शहाजीराजांना यांना महत्त्व आहे, कारण ते परधर्म सहिष्णू होते, समतेने वागणारे होते, समानतेने वागणारे होते. हे RSS BJPच्या अंधभक्त चिंटूंना समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं असेल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. आणि जर शिवरायांचं नाव घेणार असाल तर त्यांच्या नावाने त्यांचे जे गुण होते त्यांचा प्रताप आठवावा, त्यांचे गुण आठवावेत की ते सर्व जाती धर्मातल्या बांधवांना, रयतेला आपल्या मुलासमान, आपल्या भावासमान वागवत. आणि ही जिजाऊंची शिकवण होती. त्यामुळे जर तुम्ही चुकून असं समजत असाल की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अँटी मुस्लिम, मग आपल्याला पण परवानगी आहे मुस्लिमांच्या विरोधात बोलायला, वागायला, तर नाही, परवानगी नाही आहे. तुम्ही चुकीचं करत आहात. मुस्लिम हे आपलेच बांधव आहेत. आपल्याच पूर्वजांमधले काही लोक मुस्लिम झालेले आहेत. हे काही बाहेरून आलेले लोक नाही आहेत, आपलेच लोक आहेत. आपलेच. आता माझे पूर्वज निम्म्याच्या वर मुस्लिम झालेले आहेत उत्तर भारतामध्ये पूर्वज. आणि जे मुस्लिम झाले नाहीत त्या लाईनमध्ये माझा जन्म झालेला आहे. जर ते त्यावेळेला मुस्लिम झाले असते तर मी किंवा तुमच्यातलं कोणीही मुस्लिम झाला असता आज. तर हिंदू जन्माला यायचं का मुस्लिम यायचं, हिंदूंमध्ये तुम्ही ब्राह्मण व्हायचं का राजपूत व्हायचं का मराठा व्हायचं का कोळी कुणबी व्हायचं की अस्पृश्य व्हायचं, तुमचा काहीच त्याच्यात सहभाग नाही आहे. हे निसर्गतः झालेलं आहे. सगळ्यांना समानतेने वागवा. हे मॉडर्न जग आहे. त्याच्यामुळे ही चिंटूगिरी थांबवा. आणि कमीत कमी छत्रपती शिवरायांच्या नावाने तरी चिंटूगिरी करू नका, असं माझं मत आहे. असे भरपूर आहेत. तो एक मिशीवाला टोपीवाला आहे, तो शिवरायांच्या नावाने सुरू करतो आणि नंतर लोकांना अँटी मुस्लिमचे डोस पाजतो. मग काँग्रेसच्या विरोधातले डोस पाजतो, गांधींच्या विरोधात, मग फुलेशाह आंबेडकरांच्या विरोधात सुद्धा डोस पाजतो. तर सावध राहा. छत्रपती शिवराय म्हणजे असा द्वेष नाही. छत्रपती शिवराय म्हणजे सर्वांच्या प्रती सहिष्णुता, सर्वांच्या प्रती बंधुभाव, न्याय आणि समतेचं प्रतीक
म्हणजे माझे छत्रपती. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला कोणी असे चिंटू असतील की जे हिंदू मुस्लिम दिवस रात्र करत बसतात, त्यांना शेअर करा व्हिडिओ प्लीज. जय हिंद, जय शिवराय.